निगडीतील न्यू पुणे पब्लिक स्कूलसमोर दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी पालकांचा संताप उसळला. 15% शुल्क वाढीच्या निर्णयाविरोधात सुमारे 130 ते 150 पालकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले. सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव जाधव यांच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सकाळी 10:30 वाजता त्यांनी शाळेत भेट देत पालक आणि प्राचार्य यांच्यात बैठक घेतली. मात्र व्यवस्थापनाचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने कोणतीही ठोस निर्णय होऊ शकला नाही. पालकांनी इयत्ता 1ली ते 10वी साठी समान 78,000 शुल्क आकारणी, ऑदर फीज मधील अस्पष्टता, डिजिटल पेमेंट ॲपची सक्ती आणि अपुऱ्या सुविधांवर तीव्र आक्षेप नोंदवले. याशिवाय 2 गणवेशांची सक्ती आणि पुस्तके वह्यांची एकत्रित विक्री यावरही नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान पालकांनी लेखी तक्रार शिक्षण अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली असून शुल्कात पारदर्शकता आणि आर्थिक भार कमी करण्याची ठाम मागणी केली आहे. काही मागण्या आहेत. त्यातली पहिली मागणी, तुमची आधी 78,000 फी होती, त्याचं जस्टिफिकेशन द्या की तुमची 78 फीज का होती. 1ली ते 10वी तुम्ही असे काय करत होते की ते 78,000 रुपये तुम्ही वापरत होते, आम्हाला आधी ते सांगा. मग त्याच्यानंतर आपण बोलू की 15% तुम्ही का वाढवली. ठीक आहे, तुम्ही आम्हाला ॲप वापरायला फोर्स करताय. तुम्ही बाकीच्या ज्या कामाच्या नाही आहेत त्या गोष्टी आम्हाला सारख्या नोटिफाय करताय ॲपमधून, पण जी आम्हाला इम्पॉर्टंट नोटीस होती ती आम्हाला एकदम 10 दिवस आधी, शाळेच्या 10 दिवस आधी आम्हाला भेटतीये. त्यांचं म्हणणं आहे की सप्टेंबरमध्ये डिसाईड झालेलं आहे फीज वाढीबद्दल, ते आम्ही आमच्या वेबसाईटवर टाकलेलं आहे. मग आम्ही वेबसाईट त्यांची चालत बसायचं का सप्टेंबर ते डिसेंबर. यांची शाळा चालू झालेली आहे 7 एप्रिलला. आम्हाला 26 मार्च 27 मार्चला नोटिफिकेशन आलं की फी भरा. पहिलं रिमाइंडर आलंय, त्याच्यात मध्ये असं लिहिलेलं आहे की मागची फी 78 होती, यावर्षी आपण 89 केलेली आहे, 89,700 रुपये फी केलेली आहे आणि तुम्ही त्यातली एक इन्स्टॉलमेंट भरा. 10 दिवसाचा वेळ दिलेला आहे. 8 तारखेच्या रात्री 500 रुपये लेट पेनल्टी. म्हणजे आम्ही प्रोटेस्ट करतोय, आम्ही त्यांना मागतोय की तुम्ही जस्टिफाय करा, याच्याबद्दल काहीच नाही. करून देखील तुम्हाला लेट फी भरावी लागतीये. त्याचं जस्टिफिकेशन आम्हाला मिळालेलं नाहीये. आम्ही त्या संदर्भात निषेधार्थ आम्ही फी भरत नव्हतो. खूप लोकांनी फी भरलेली नाहीये, त्यांना लेट पेनल्टी रात्री 12 वाजताच 8 तारखेला महिन्याचे सांगितलेले आहेत. जसं FRA आणि शिक्षण मंडळाने सांगितलेलं आहे 20 रुपये ते 50 रुपये पर डे, डिपेंड्स ऑन युअर अकाउंटिंग एक्सपेन्सेस, तेवढे लावू शकतात. मग यांनी सगळे नियमामध्ये बसतील तेवढेच आकडे धरून फी वाढ केलेली आहे, दरवाढ केलेली आहे सगळ्या गोष्टींमध्ये. यावर्षी शाळेची फी वाढलेली, पुढच्या वर्षी ट्रान्सपोर्टची फी वाढणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी परत शाळेची फी वाढणार आहे. जशी आम्हाला परमिशन भेटली आहे तशी शाळेला नोटीसही दिलेली आहे पोलिसांनी, तरी त्यांच्यामधलं मॅनेजमेंटचं कोणीच आलेलं नाही आहे. प्रिन्सिपल फक्त एक मॅनेजमेंटचा मेसेज आम्हाला देण्यासाठी आहेत असं आमचं म्हणणं आहे. इथे ॲपचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे. एका पेरेंटने फी भरलेली आहे, त्यांचं म्हणणं आहे की आमच्या ॲपमधूनच पेमेंट करायचं, त्याचे ट्रान्झॅक्शन चार्जेस शाळा बिअर करत नाही, आम्हाला बिअर करावे लागतात. याच्यामध्ये 30,000च्या फीसाठी 308 रुपयाचे ट्रान्झॅक्शन चार्जेस लागलेले आहेत. म्हणजे जवळपास 1% आम्ही भरायचेच, विनाकारणचे भरायचे. यांच्या घशात 90,000 रुपये घालवायचे आणि त्यांचं ॲप आम्ही वापरतोय म्हणून त्यांचं हे करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जेव्हा आम्ही अदर फीजचं स्ट्रक्चर मागितलं होतं, त्याचा जो स्क्रीनशॉट आम्हाला मिळालेला आहे, शाळेने आम्हाला रिप्लाय दिलेला आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक फीज, इलेक्ट्रॉनिक चार्जेस किंवा आणि डिजिटल चार्जेस, जर आमच्याकडून ते डिजिटल चार्जेस घेतलेले आहेत ऑलरेडी, तर मग आम्ही ट्रान्झॅक्शन चार्जेस का पे करायचे. जवळपास 15,000 ते 20,000 अदर फीज मध्ये आहेत. डिजिटल चार्जेस ते जस्टिफाय नाही करत आहे. बघा, हा मेल आहे त्यांचा. अदर फीजच्या संदर्भातला तो स्क्रीनशॉट आहे जो की पहिली ते 5वीची मुलं कोणती लायब्ररी वापरतात, कोणती लायब्ररी. पहिलीच्या मुलांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, कोणत्या लायब्ररीचं पुस्तक वाचतात ते जाऊन त्याला कधी लागते. एक्झामिनेशन चार्जेस मग शाळेमध्ये एक्झाम होणार नाही तर काय. टर्म फीज घ्यायची, ट्युशन फीज वेगळी घ्यायची. आता जो सरांनी जो पॉइंट मांडला
आता जो सरांनी हा पॉइंट मांडला अदर फीजच्या संदर्भात, जो की मी विचारलं होतं, त्या अदर फीज मध्ये त्यांचे ERP चार्जेस सुद्धा इन्क्लूड आहेत असं ह्याच्यात मेन्शन केलं आहे. जर ते इन्क्लूड आहे तरी आम्ही फी भरताना आमच्याकडनं 1% चार्जेस का घेतले जातात ह्याचं सुद्धा आन्सर आम्हाला अजूनपर्यंत मिळाला नाहीये. हाच मुद्दा मला इथं मांडायचा होता. साठी आहे ना 1,500ची न्यू किट ऍड झाली. मी म्हणते सेकंडच्या मुलांना ही किट कशासाठी हवी आहे? नाही म्हटलं तरी पुस्तकांसाठी 9,000 ते 10,000 चाललेत आणि युनिफॉर्मसाठी 3-4 हजार रुपये. बाकी मग व्हॅनचा खर्च, स्कूलची फीस, एका मुलासाठी ट्रान्सपोर्ट फीस, म्हणजे खूप खूप झाले. मुलांच्या भविष्यासाठी ठेवायला काही राहिलंच नाहीये आम्हाला. आणि एज्युकेशन म्हणजे आता आपण घरी थोडं बहुत घेतोच. आणि एवढं लहान लहान मुलांना काय शिकवत असतील असं? बेसिक आहे सगळं काय. मग एवढी फीस नाहीच ठेवायला पाहिजे ना. मिनिमम फीस असायला पाहिजे. ट्रान्सपोर्ट फीस कमी असायला पाहिजे. आणि बुक्स आहे ना कमीत कमी 4,000 ते 5,000, 8,000 रुपये. माझा मुलगा 6ला 8,000 रुपयाचे बुक्स आहेत. 8 म्हणजे टोटल मिळून 13,500 रुपये. अभ्यास पण होत नाही. अभ्यास होत नाही. मुलांचा टायमिंग आहे तसा, पण त्याचा विषय नाहीये. म्हणजे लाखोच्या भावाने पुस्तकं घ्या आणि किलोच्या भावाने विका. एका मुलाच्या मागे 1 ते 1.5 लाख रुपये खर्च आहे इयरली. मग एवढं पॅरेंट्सला होईल का? सगळ्याच पॅरेंट्सला हे होत नाही. मग हे एज्युकेशन घ्यायचं, भविष्य त्यांचं कसं घडवायचं आम्ही? असं ते म्हणताय, बट मुलांमध्ये इम्प्रुव्हमेंट 0% आहे. 0% इम्प्रुव्हमेंट आहे मुलांमध्ये. ऐका, आम्ही जेव्हा ऍडमिशन्स घेतले होते कॅम्ब्रिज स्कूल म्हणून, की आम्हाला बाहेर पण बरेच स्कूल आहे, कॅम्प आहे, जिथं कमी फीज मध्ये पण शिक्षण दिलं जातं, पण 100% शिक्षण दिलं जातं. आम्ही मुलांना ह्या हेतूने टाकलं होतं इथं की कॅम्ब्रिज स्कूल आहे, CBSE स्कूल आहे, मुलांचा फायदा होईल, इथं अदर ऍक्टिव्हिटीज होतील. बट हे लोक काय करताय, फीज उकळताय खूप सारी, फॅसिलिटीज 0. फीज आम्ही 100% भरतोय, ठीक आहे, बट तुम्ही मुलांना इम्प्रुव्हमेंट काय तुमची ते दाखवा आम्हाला. रिझल्ट अजिबात नाहीये मुलांचा. रिझल्ट 0 आहे. यावर बैठक आहे, त्यांच्या बाबतीत त्यांनी काही निर्णय दिला, जर नाही दिला किंवा त्या बाबतीत त्यांचा निगेटिव्ह निर्णय असेल तर सर जे काही बोलतील, कुठे भेटायचंय, कुठे प्रोटेस्ट करायचंय, कुठे उभे राहायचंय, त्याच्यासाठी आम्ही हजर आहोत. आता जे काही सरांनी मदत केली किंवा हे सगळं जे काही प्रोटेस्ट आज सकाळी झालं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. मी तर 10 मिनिटं आधीच आलेलो, पण मला ग्रुपवरती कळालं. आता हा जो काही शाळेचा प्रश्न आहे, फी वाढीचा प्रश्न आहे, तर माझा मुलगा हा पहिल्या स्टँडर्डमध्ये आहे, तर त्याची फी ही 90,000 फी आहे. 90,000 ही फी आहे. आणि त्याच्यानंतर आता ही जी काही 10% किंवा जी काही 15% वाढले तीही आहेत. तर 90,000 फी ही आपलं ज्युनियर, सिनियर आणि परत पहिलीच्या स्टँडर्डसाठी कुठे जस्टिफाय करते हे काही कळत नाही. म्हणजे आपण अंगणवाडीमधले शिकलेले, मराठी मीडियममध्ये शिकलेली मुलं 1,000-2,000 पण त्यावेळी 300-400 रुपये फी होती. शिक्षण आलं 1 लाख रुपये. त्यावेळी आमचं सगळं इंजिनिअरिंग, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. तर 90,000 ही फी जस्टिफाय कुठच्याच अँगलनं होत नाही आणि झाली पण नाही पाहिजे. आता येणाऱ्या ही जी काही 7 तारखेला किंवा येणाऱ्या आठवड्यानंतर जी काही मीटिंग आहेत, ह्याच्यात पालकांचा सहभाग कसा असेल हेही आम्हाला जाणून घ्यायचंय. आणि ह्याच्यावरती येणारा निर्णय हा कितपत एकदम ट्रान्सपरन्सी, स्पष्टीकरण, त्यांचे रिपोर्ट्स हे सगळे येत आहेत की नाही येत आहेत, त्यांचे संचालक, हे सगळी माहिती पालकांना द्यावी एवढीच विनंती. बाहेर उभे होते, एक्सपेक्टेड होतं की शिक्षण अधिकारी सगळ्यांशी बोलतील किंवा सगळ्यांचे थोडेफार प्रश्न घेतील, पण ते तसं न होता ते म्हणजे त्यांच्या महत्त्वाचा विषय ह्याबद्दल तर झाले शाळेचा फी. मी आता माझ्या मुलासाठी कमीत कमी 12,000च्या गोष्टी घेतल्या. त्यात माझ्या मते 6,000ची पुस्तकं, ओके, अजून 6,000ची पुस्तकं, त्याची अजून बॅग्स, इतर सगळ्या गोष्टी त्या घेणं, तर त्या मेंटेन करणं. आणि एक महत्वाची गोष्ट त्या पुस्तकांमध्ये की 1500ची जे एक पुस्तक आहे, जे कुठे जस्टिफाय करत नाही, हे करत नाही, तर त्यासाठी पण आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलणं गरजेचं आहे. गेल्या आठवड्यामध्ये न्यू पुणे पब्लिक स्कूलचे पालक प्रतिनिधी आम्हाला भेटले. त्यांनी त्यांच्या ज्या समस्या आमच्या समोर मांडल्या, त्या समस्या नव्हत्या, समस्यांचा एक मोठा डोंगर होता, मतलब समस्या का पहाड था पुरा. आणि असे कोर्सेस लावलेले आहेत की ज्याची विद्यार्थ्यांना गरज नाहीये. अशी फी लावलेली आहे की पालकांना भरता येणार नाही. आणि 4-4, 5-5 कोर्स एकाच वेळी लावलेत की जिथे पोरगं एका वेळी एका क्लासला जाऊ शकतं, पण त्याला फी भरायची 4 क्लासची. आणि जी काही फी वाढवली ती एवढी अतांत्रिक पद्धतीने आहे. खरं तर FRAचे नियम कसा आहे की शाळेनं काही नवीन ऍक्टिव्हिटी सुरू केल्या, नवीन काही खर्चिक बाब आली, तर त्याला सपोर्ट म्हणून फी वाढवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. दर 2 वर्षानंतर 15%, म्हणजे वर्षाला 7.5%. पण ते कशासाठी? तुम्ही शिक्षकांचे पगार वाढवले, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं, तुम्ही फॅसिलिटी वाढवल्या, तुम्ही कोर्स वाढवले, मग तुमची कॉस्ट वाढली, म्हणून तुम्ही फी वाढवायला परवानगी आहे. ह्यांनी इमारत हीच, शिक्षक तेच,
कोर्स तेच, मग फी कशी काय वाढते? हे सर्वच शाळांमध्ये अशा प्रकारे मॅनिप्युलेशन चाललेले आहे. ते ह्या शाळेमध्ये पण चाललं आणि फी वाढवल्याचं एकदम शेवटच्या दिवशी सांगतात आणि ते एक सॉफ्टवेअर त्यांनी बनवलं ERPचं. त्या सॉफ्टवेअरमध्येच फी भरायची आहे. त्याला लगेच दुसऱ्या दिवशीपासून ₹500 लेट फी आहे. म्हणजे पालकांनी जगावं का मरावं असं आहे. जी पुस्तकं बाहेर ₹900 भेटतात ती ₹11,000 यांनी घ्यायची आहेत. जे कपडे बाहेर ₹900 भेटतील ते इथं ₹3,000 घ्यायचे आहेत. जे बाहेर मिळणारे कपडे 2 वर्ष टिकू शकतात मुलाला, हे 4 महिन्यामध्ये फाटून जातात. म्हणजे शाळेने आता त्यांचं काम शिक्षण देणं सोडून बूट विक, मोजे विक, खोडरबर विक, दप्तर विक असं सगळं झालेलं आहे. म्हणजे आता शिक्षण विभागाच्या ज्या मॅडम होत्या त्यांच्याशी चर्चा झाली. ही नेमकी चर्चा काय झाली, काय सांगाल? आम्ही ज्यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांवर इथं मीटिंग घेतली तर त्यावेळी पालकांची अशी तक्रार होती की इथे जे EPTA मेंबर आहेत म्हणजे पालक प्रतिनिधी आहेत, त्यांनी त्या पालक सभेमध्ये काय झालं हे फक्त त्यांच्याकडून सह्या घेतल्या जातात आणि मग हा जो काय वाद आहे की आज या इकडे शेकडो पालक उपस्थित आहेत, पण EPTAचा म्हणजे पालक प्रतिनिधीतला एकही माणूस गेल्या 5 वर्षातला इथं उपस्थित नाही. का उपस्थित नाही? तर त्यांच्याकडून फक्त सयाजीराव त्यांना केलेले आहे. म्हणजे आतमध्ये जाताना सह्या घेतात, आतमध्ये जो काही ठराव पास होईल तो मंजूर आणि जो कोणी आज यावर्षी PTA मेंबर आहे तो पुढच्या वर्षी चालणार नाही. म्हणजे त्याला थोडंफार यांचं गौडमंगाल लक्षात येईपर्यंत त्याला लगेच डिच्चू, लगेच पुढचा पालक प्रतिनिधी. आणि कोण घेतले? त्यांचे कधीही या संस्थेनं नंबर पालकांना दिलेले नाहीत. फक्त पालक प्रतिनिधी म्हणून हेही नावं आहेत आणि ते कधी कळतं माहिती आहे का? वर्ष संपायच्या वेळी आणि त्या वर्षानंतर त्याला परत घेत नाहीत. म्हणजे पालक प्रतिनिधी असून नसल्यासारखे, म्हणजे असून अडचण नसून खोळंबा. त्यामुळे निर्णय काय होतात हे पालकांना कळत नाही. फक्त फी वाढवणे, कोर्सेसची संख्या वाढवणे, दप्तरं घ्या, वह्या घ्या, पुस्तकं घ्या, बूट घ्या, मोजे घ्या. शिक्षणाचं काय? इथल्या पालकांची आणखी एक तक्रार अशी होती, आम्ही जे शिक्षणाधिकाऱ्यांवर बोललो, इथे सारखे शिक्षक बदलले जात आहेत. याचे 2 अर्थ निघतात. एक तर त्यांचा पगार दिला जात नाहीये किंवा दुसरं क्वालिफाईड शिक्षक इथं टिकू शकत नाही. त्याला तशा प्रकारचं वातावरण दिलं जात नाही. जर आपण पाहिलं फिनलँडसारख्या देशामध्ये, स्कॉटलंडसारखा देश असेल, आयर्लंडसारखा देश असेल, एखादं मुलगा जर पहिलीला शाळेमध्ये आलं तर ते 6वी पास होईपर्यंत तब्बल 6 वर्ष सेम शिक्षक त्या मुलाबरोबर ठेवतात, कारण त्याचं बॉन्डिंग झालं पाहिजे. इथं एकाच वर्गामध्ये वर्षात 3-3 शिक्षक बदली होतात. मग त्या मुलाचं कसं बॉन्डिंग तयार होईल? त्या विद्यार्थ्याला शिक्षक कसा समजून घेईल? आणि त्या शिक्षकाला विद्यार्थी समजायला वेळच दिला नसेल तर तो शिक्षक तो विद्यार्थी घडवेल कसा? असे अनंत प्रश्न या शाळेमध्ये आहेत. आणि मला वाटतं हीच शाळा नाही, ज्या ज्या ठिकाणी इंग्लिश शाळा आहेत आणि नावं देतात इंटरनॅशनल, ग्लोबल वगैरे वगैरे, खरं तर शिक्षकांचा दर्जा तपासला पाहिजे. शिक्षणाचा दर्जा सुमार आहे आणि फी बेसुमार आहे. एकाही संस्थेमध्ये शिक्षकाची डिग्री लिहिलेली नाही. कोण आमच्या मुलांना शिकवतं हे माहीत नाही आणि हे माहीत पडू नये. मी इथे ह्या पण म्हणजे प्रॉब्लेम बघितले. यांचे बाथरूम, टॉयलेट एकदम अस्वच्छ आहेत. इथे लाईट गेली तर बॅकअपला यंत्रणा नाही. इथे पंखे जे एकदम मरतुडे अलिबाबाच्या काळातले, म्हणजे अश्वयुग युगातले येतं. म्हणजे काल परवा तर 2-4 पोरं चक्कर येतील एवढ्या टेम्परेचरमध्ये बिचारे बसले होते. साधा पंख्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसेल. हे कशाची फी घेतात? असे अनंत प्रश्न आहेत. शिक्षण विभागाशी आपली चर्चा झाली. या. शिक्षण विभागाने काय निर्णय दिला? आम्ही आता शिक्षण विभागावर जी मीटिंग केली त्यामध्ये त्यांनी त्यांचे फक्त प्रिन्सिपल होत्या. आम्ही त्यांना म्हणलं की तुमचे जे पैसे गोळा करणार आहेत म्हणजे मॅनेजमेंटचे लोक आहेत, अध्यक्ष, खजिनदार, सचिव या बॉडीचे ट्रस्टचे, ते कुठे आहेत? ते म्हणे हे बाहेर आहेत, ते बाहेर आहेत. मग मी शिक्षण अधिकाऱ्यांना पर्याय दिलाय की तुम्ही 7 दिवसाची नोटीस काढा आणि पुढची मीटिंग या संस्थेचे जेवढे संचालक आहेत, अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्यासोबत शाळेत न लावता महानगरपालिकेच्या सभागृहात लावा. आणि तशी आम्ही लावत आहोत. बरोबर? कारण त्या प्रिमाइसमध्ये जर पालकांना बोलवलं तर त्यांच्यावरती दबाव येईल. तर त्या मीटिंगला शिक्षण अधिकारी, शिक्षण उपायुक्त आणि जमल्यास आम्ही शिक्षण संचालकांना सुद्धा बोलवणार आहोत, जेणेकरून एकदा त्यांची मीटिंग घेतली तर तोच नियम किंवा तेच सगळे रूल्स अँड रेग्युलेशन या शहरातील सर्व शाळांना फॉलो करावे लागतील. जे कोर्स शिकवत नाही त्याची फी घ्यायची नाही. आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये या शाळेने असे जे काही कोर्स आहेत की ज्याची फी घेतली परंतु शिकवलेली नाही, ती संपूर्ण फी परत द्यायला आम्ही भाग पाडणार आहोत. पालकांना ती फी परत मिळाली पाहिजे. दुसरी मागणी आमची अशी आहे की जी काही फी वाढ केलेली आहे ती अन्यायकारक आहे. कोणत्याही पालकाचा पगार दरवर्षी 7-8% वाढलेला नाही. मग जर पालकाचं उत्पन्न 7%, 8% वाढत नाही, मग तुम्ही फी वाढवता कशी? याला काही बेस नाही. FRAचे सगळे नियम तोडून हे फक्त फीचा म्हणजे हा उंट तयार करत चाललेले येतं, जेणेकरून पालकांना ही फी परवडणार नाही. एक प्रकारचं हे पालकांचं खूप मोठं शोषण आहे आणि त्याच्या विरुद्ध आमचा हा लढा आहे. आमचा सनई छत्रपती शासन पक्षाचा अध्यक्ष म्हणून या शहरामध्ये मी हा लढा सुरू केलेला आहे. ह्या सर्व पालकांच्या प्रश्न सोडवून यांची फी
मिनिमम करणे हे आमचं मॅक्झिमम ध्येय आहे नंबर 1. आणि जर हे व्यवस्थित पार पडलं नाही तर या महाराष्ट्रातील सर्व खाजगी शाळा नेपाळच्या धर्तीवर, सिंगापूरच्या धर्तीवर खाजगी शाळा सरकारी झाल्या पाहिजे, यासाठी आम्ही राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार आहोत. आणि तुम्ही पालकांना पिळणार किती आहे? बालवाडीची पण फी तेवढीच, पहिलीची पण फी तेवढीच आणि 10वीची पण फी तेवढीच. अरे वर्ग वाढेल तसं शिक्षणाचा दर्जा वाढेल, त्याचा अभ्यासक्रम वाढेल, त्याची पुस्तकं वाढतील, त्याचं बाकी सगळं वाढेल. तुम्ही पहिलीच्या पण पोराची ती फी घेता आणि 10वीच्या पण त्या पोराची फी घेता. हे चुकीचं आहे. पालकांचं हे मोठं शिक्षण म्हणजे शोषण आहे. कोणत्याही पालकाला ही परवडणारी फी राहू शकत नाही. म्हणजे पालकाला त्याच्या घराची EMI भरावी का पोराच्या शाळेची फी भरावी, अशा ह्या टेन्शनमध्ये यांनी टाकलेलं आहे. बरोबर, म्हणजे याची जर फी वाढवली तर बरेचशी मुलं शाळाबाह्य होतील आणि राज्यघटनेच्या नियमानुसार प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. कंपल्सरी आहे बरं का, ते फ्री अँड फेअर एज्युकेशन, ते पण फ्रीमध्ये. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी शाळेमध्ये घुसून ते शिक्षण माफिया झालेत आणि गोरगरिबांच्या मुलाला शिक्षण मिळणार नाही, याच्या मिळू नये म्हणून सरकारी शाळा बंद पडतायत आणि खाजगी शाळांचं असं पेव फुटलेलं आहे. तर या सर्व पालकांना ह्या अन्यायातून सोडवण्यासाठी मला 2च मार्ग दिसतात की फी कमीत कमी असली पाहिजे आणि ती किती असली पाहिजे याच्यासाठी तुमच्या बांधकामाचा खर्च किती झालाय, शिक्षकांचा पगार किती आहे, बाकीचा खर्च किती आहे, त्याच्यात 10-20% एवढंच अलाउड असतंय. ते 7% जे आहेत ना, ते कशासाठी आहेत? तुमची कॉस्ट वाढली असेल त्याच्यासाठी आहे. तुमचं सगळं दुकान तसंच आहे, पण तुम्ही नवीन फक्त किमती वाढवताय, हे चालणार नाही. ही फी कमीत कमी असली पाहिजे, प्रत्येक पालकाला परवडेल अशी असली पाहिजे. आणि ते जर होऊ शकत नसेल तर नेपाळ सिंगापूरच्या धर्तीवरती या महाराष्ट्रातील सर्व खाजगी शाळा सरकारीच झाल्या पाहिजेत. आता शाळेने आणि पालकांनी त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या सांगितलेल्या आहेत. या संदर्भात ज्या पालकांच्या माझ्याकडं हे आलेले आहेत म्हणजे मागण्या किंवा निवेदन आलेले आहेत, त्याच्यानुसार मॅनेजमेंटशी पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही चर्चेला बोलवले आहे आणि त्यामध्ये पालकांचे प्रतिनिधी सुद्धा असणार आहे. दोघांसोबतही चर्चा करून मधला वेळ जो काय असेल, जो पालकांना आणि मॅनेजमेंटलाही जो हे असेल तो काढला जाईल. हे चर्चेअंती निश्चित होईल. धन्यवाद.